भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय इथं निदर्शनं करण्यात आली। भारतीय युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम आणि जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान शहीद राजगुरू यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारी विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय इथं निदर्शनं करून जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी आणि केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, SFIचे जिल्हा सचिव मल्लेशम कारंपुरी, बाळकृष्ण मल्ल्याळ, श्याम आडम आदींची उपस्थिती होती। यावेळी युवा महासंघाचे अखिल शेख, इलियास सिद्दीकी, सुनील आमाटी, बजरंग गायकवाड, नरेश गुल्लापल्ली, आसिफ पठाण, प्रदीप मरेड्डी, रफिक काजी, राहुल बुगले, चंद्रकांत मंजुळकर, बालाजी गुंडे, अरुण सामल, विजय मरेड्डी, युसुफ शेख आदी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय की वेगवेगळ्या शासनाच्या विविध विभागामध्ये जागा रिक्त आहेत, त्या जागा भरा, परंतु कंत्राटी पद्धतीने जागा भरून खऱ्या आपल्या ज्या पात्र लाभार्थ्याला वंचित ठेवण्याचं काम हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे। म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। आज वाढती महाराष्ट्रातली बेरोजगारी पाहता तरुणांच्या देखील आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, याला जबाबदार कोण? म्हणूनच आज आम्ही शांततेत येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळाला पाहिजे आणि हक्काचा रोजगार आहे। जर सरकार रोजगार देत नसेल तर सरकारच्या घशातून रोजगार काढण्याची ताकद आमच्यासारख्या युवकात आहे, हे या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगण्यासाठी आम्ही आलोय। म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या या महाराष्ट्र सरकारच्या ठिकाणी निषेध करतोय आणि आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतोय। आज युवकांचं भविष्य, बेरोजगार युवकांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे। DYFI दरवर्षी शहीद राजगुरू यांचा स्मृती जयंती बेरोजगारी विरोधात दिवस साजरा करते। या दिवशी संबंध महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारीचे प्रश्न आहेत ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते। गेल्या 10 ते 15 दिवसापासून नाशिक आयुक्तालयावरती पेसा भरती संदर्भात घेऊन हजारो युवक, आदिवासी युवक, शिकलेले तरुण त्या ठिकाणी बसलेत। त्या ठिकाणी माजी आमदार JP गावित हे सुद्धा उपोषणाला बसलेत। यांचाही प्रश्न गंभीर आहे। महाराष्ट्र शासनाने या उपोषणाची सुद्धा तात्काळ दखल घेत त्या उपोषणकर्त्यांचे प्रश्न सोडवावे। पेसा भरती जी आहे ती तात्काळ सुरू करावी। त्याच्यातले जे बोगस आहेत ते बाजूला सारून जे खरे लाभार्थी आहेत त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणी यावेळेस करतो।